मला एवढं क्लिअर आठवत नाहीये. घोड्यांचे मोठे केस होते की तो अख्खी जखम झाली चेहऱ्यावरती. खूप विचित्र रे ते. आय गेस साधारण रात्रीचे 2:30-3:30च्या आसपास फक्त मला आवाज आला किंचाळण्याचा. क्लिअर कट आला. एक बाई मोठ्याने किंचाळते. ऋषीने माझ्याजवळ वारंवार बऱ्याचदा असा उल्लेख केलेला आहे की त्यांनी अशा एखाद्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या, त्यासोबत असं काहीतरी घडलं वगैरे. म्हणजे तो मला भास झाला असेल एवढा क्लिअर. मी स्वतःला प्रश्न विचारतो की माझे कान वाजतात की माझी झोप झाली नाही पूर्ण. तिचं पायाला जखम होती रे. त्याच्या हेडलाईट वरती दिसलं की तिचं पाय उलटे. माझ्या वडिलांनी कुठेतरी भूत पाहिलंय. कोणी आता मी सांगेन ऐकण्याला असंही वाटेल की बाबा काहीतरी होतं आणि ते जस्ट घडलं, काहीतरी काय कारण असेल. बट जेव्हा मी त्या ठिकाणी अनुभवतो ना, मला त्यामागचं रिझन कळतच नाही. हाऊ इज दिस पॉसिबल. तर त्या टपावरती तिचा हजबंड होता. त्या छातीवरती एक बाई बसलेली, चाकूने वार करते. माझा भूतांवर वगैरे अजिबात विश्वास नाही आहे. मी एक सायंटिफिक ॲटिट्यूडवाला माणूस आहे. त्यामुळेच जे आपण बघतो, जे अनुभवतो, याच्यावरती विश्वास ठेवतो. मला कधी कोणते असे पॅरानॉर्मल इन्सिडेंट्स माझ्या लाईफमध्ये घडलेले नाही. अशा कोणत्या गोष्टींच्या मी सामोरे आलेलो नाही आहे. त्यामुळे त्यावरती असा फारसा विश्वास ठेवणारा माणूस नाही आहे. पण मला नेहमीच भूतांच्या ज्या गोष्टी असतात, त्या ऐकायला खूप आवडतात. फार मजेशीर वाटतात त्या ऐकायला. खरंच रंजक वाटतं, फार इंटरेस्टिंग वाटतात या गोष्टी. आणि माझ्या माहितीमध्ये नेहमी ज्यांनी कोणी त्या एक्सपिरियन्स केलेल्या असतील गोष्टी, असा आहे तो म्हणजे ऋषी. ऋषीने माझ्याजवळ वारंवार बऱ्याचदा असा उल्लेख केलेला आहे की त्यांनी अशा एखाद्या गोष्टी एक्सपिरियन्स केल्या, त्यासोबत असं काहीतरी घडलं वगैरे. आणि मी नेहमी त्याला म्हणू की आपण ह्याचं एक काहीतरी पॉडकास्ट करू शकतो, कारण तू ते एक्सपिरियन्स केला. मला संपूर्ण स्टोरी नको सांगू, ती आपण एक व्हिडिओच्या रूपात वगैरे आणू शकतो लोकांसोबत. आणि त्यामुळेच आज आम्ही दोघं ऋषीसोबत घडलेल्या ज्या काही गोष्टी होत्या, जे काही त्याला एक्सपिरियन्सेस आले, त्याच्याबद्दल बोलण्यासाठी इथे बसलेलो आहोत. तर ऋषी, बॉल इज इन युअर कोर्ट. अख्खं आज तुझं मैदान तुझ्याच ताब्यात आहे आणि मी फक्त बसून ऐकणार आहे गप्पपणे. आणि आज तुला बोलायचं. तुझे जे काही किस्से असतील ते संपूर्णपणे तू मांड. नाही, मला एक गोष्ट आवर्जून तुला आणि ऑडियन्सला आपल्या सांगायची वाटते की आता मी जे काही किस्से सांगणार आहे, तो फक्त आणि फक्त माझा एक्सपिरियन्स असणार आहे आणि तो माझा एक्सपिरियन्सच आहे. मी त्यापैकी कोणत्याही गोष्टीचा दावा करत नाही की अशा काही गोष्टी असतात. बरोबर, भूत प्रेत वगैरे अशा बरोबर. गोष्टी असतात असं मी दावा करत नाही. सो मी पण हेच सांगेल लोकांना, सॉरी मी तुला इंटरेस्ट केलं, पण कोणी असं सिरियसली घेऊ नका. हे फक्त आणि फक्त त्याचे एक्सपिरियन्सेस आहेत. हे एक जस्ट एंटरटेनमेंट पर्पजसाठी आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. तुम्ही पण ते त्या पद्धतीनेच घ्या. ओके, तर सुरू करूया. हां, करूया. पण त्याआधी मला एक ना तुला असा प्रश्न विचारायचा आहे. नेहमी भूतांच्या गोष्टी वगैरे म्हणणं झालं किंवा अशा काही गोष्टी, तर असं नेहमी आपण ऐकतो की माझ्या वडिलांनी कुठेतरी भूत पाहिलंय किंवा माझ्या आजोबांनी पाहिलं होतं किंवा माझ्या पणजोबांना कुठेतरी एखादं भूत दिसलं होतं किंवा त्यांना असे पॅरानॉर्मल एक्सपिरियन्सेस आले होते. सहसा आपल्या एज ग्रुपचं किंवा आपल्या जनरेशनमध्ये कोणीतरी ते काही एक्सपिरियन्स केलं किंवा काय असं, हे फारसं ऐकण्यातच नाही आलं माझ्या, तू सोडून फक्त. तर का अशी काय गोष्ट आहे की असं तुला एक्सपिरियन्सेस आले किंवा असं तुला वाटलं नेमकं? तू सुरुवात अशी केली प्रश्नाने की मे बी लोकांना वाटेल की बाबा मला चौथ्यात म्हणजे मी कधी फेकतोय. नाही नाही, माझं असं काही म्हणणं नाही. टू बी ऑनेस्ट, माझं असं काही म्हणणं नाही. नाही, पण मला आय फील की एक सॉर्ट ऑफ एनर्जी असते जी आपल्या आजूबाजूला असते. अच्छा. नाही, ती मे बी पॉझिटिव्ह एनर्जी असेल किंवा नेगेटिव्ह एनर्जी असेल. द वे दे अट्रॅक्टिव्ह, तुमचं अटेन्शन सिकिंग ज्या प्रकारे होतंय त्या एनर्जीकडून, तर जर नेगेटिव्हली होत असेल तर आपण त्याला भूतांच्या दृष्टिकोनाने बघतो. बरोबर. जर पॉझिटिव्हली असेल तर मग आपण ते देवधर्माच्या कॅटेगरीमध्ये. बरोबर. तर ही दिस इज लाईफ आणि आपण या गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाही जोपर्यंत मोठी अशी काही गोष्ट घडत नाही. पण मला एक किस्सा जिकडून मी सुरू करेन आपला पॉडकास्ट, तो असा आहे की मी कोकणातला आहे तर मूळचा. बरोबर. मी पूजेसाठी मी गावी गेलेलो. दरवर्षी पूजा असते आमच्या गावाला आणि पूजा वगैरे झाली आणि त्याच्या 2-3 दिवसाने आमच्याच भाऊकीतल्या एका भावाचं लग्न होतं. कोकण म्हटलं की भाऊकी आलीच. अच्छा, मी सॉरी तुला इथे इंटरप्ट करतो. साधारण कधी झालं होतं? हे 2016-17ची गोष्ट असेल. अच्छा. कोविडच्या खूप अगोदर रात्रीची वेळ होती.
आणि पूजेचं सगळं जे आम्ही बांधलं होतं मंडप वगैरे ते सोडून आम्ही तिकडेच आमच्या खेळात बसलो होतो. आणि बरेचसे अशी आम्ही गावी आमच्या एक सगळी मुलं जमतात रात्री आणि एकत्र झोपतात मस्ती वगैरे टावळकागिरी करत. आणि त्या दिवशी आमच्या खेळात झोपलेले सगळी पोरं कामावरून 10:30 वाजले, 11:30 वाजले, असं 12-1 पर्यंत सगळी एक एक करून झोपत गेली. शेवटी उरलो मी आणि माझा काका. मी बाहेर झोपणं मागचं कारण त्या दिवशी असं होतं की माझं घर पॅक होतं, सगळे पाहुणे माझ्या घरी येऊन झोपले होते आणि मी मग मला बाहेर थांबायला लागलं. तर मी आणि आमचाच एक काका होता, तो बसला होता आणि आम्ही गप्पा मारतोय आणि इकडच्या तिकडच्या गोष्टी चालू आहेत. आणि मला आय गेस साधारण रात्रीचे 2:30-3:30च्या आसपास तो टाईम असेल. पटकन मला आवाज आला किंचाळण्याचा. अच्छा. मी असं मागे वळून बघितलं रे त्या मोमेंटला आणि मला लगेच तुला असं हाक बघतो, लगेच मागे बघतोस हां. काहीतरी आहे. ती माझी रिॲक्शन होती पटकन अशी. मागे बघतोय, असं आमचं घर आहे, साईडला पडवी आहे ती दुसऱ्या घराची. तर मला त्या पडवीच्या दिशेतून आवाज आला असा मोठा आणि क्लिअर कट आला, एक बाई मोठ्याने किंचाळते. अच्छा. मी लगेच मागे बघितलं. त्याला तू काकाला विचारलं की बाबून आवाज आला काय, तू ऐकलास काय? तो जिकडे तंबाखू होता अच्छा. असं करतोय. नाही म्हणून असं कर. नाहीतर घसरला टॉपिक, म्हणजे एका दुसऱ्या टॉपिकवरती घसरला तो. असं तसं. आणि मग मागे बघतोय म्हणजे मला भास झाला असेल एवढा क्लिअर. मी स्वतःला प्रश्न विचारतो की माझे कान वाजतात की माझी झोप झाली नाही पूर्ण. मी पण नंतर सोडून दिलं ते आणि तिकडेच रात्री पहाटे आय गेस आम्ही 4:30च्या आसपास झोपलो दोघं पण. आणि दुसऱ्या दिवशी आमच्या भावाचं लग्न होतं, एक जायचं होतं. तर सगळी गडबड होती, गाड्या वगैरे केलेला. तर तोच काका सगळ्यांना गोळा करत होता की चला रे वगैरे असं. तर त्याने मला बोलवलं 10 वाजता. म्हटलं तरी काम असेल, कधी निघतं वगैरे. म्हणजे इकडे हाक मारली मला. मी गेलो तिकडे, खांद्यानं हात ठेवला. मला ते रात्री आवाज तो मी पण ऐकला होता. अच्छा. रात्रीचं रिॲक्ट करायचं नसतं आपण. अच्छा. जर तू रिॲक्ट केलंस तर मग ते खेचतं तुझ्याकडे असं म्हणतो. भूताला काय आपण जेंडर देतो, आपण ते असं हे करतो. तो असं आहे ना, ते बोलतो रात्रीचं असं काय आलं ना, तुला आवाज वगैरे करा, तू रिॲक्ट करायचं नाही, दुर्लक्ष कर. तुझं भलेही बाजूने काय होतं, आता माझ्या अंगावर काटा आहेत. मी बी किती वेळ मला माहिती नाही, पण त्याने सांगितलं की तू रिॲक्ट करायचं नाही, इथून पुढे काही जाऊ दे. मी काय केलं, मी काय नाही केलं, रिॲक्ट नाही केलं. तो सांगता तिकडे जे ऐकून मी हादरलो. हेच जर मला रात्री सांगितलं असतं ना त्यावेळेस मी झोपलोच नसतो किंवा पुन्हा गावी गेलोच नसतो. अशी काही गत झाली असती माझी. पण तू शुअर आहेस की लाईक एकदम तुला असा आवाज ऐकू आला होता? एकदम क्लिअर. काय बोल, मी तुला असं वाटत नाही की जसं असंच काहीतरी असं तुझे कान वाजले असतील किंवा खरंच तू त्या झोपेच्या धुंदीत वगैरे असतील आणि एवढं? मी स्वतःलाच त्यानंतर खूप वेळा क्वेश्चन केले. पण आता तुला सांगताना मला तो आवाज कानावरती आला. काय बोल, साधारण कसा असा आवाज? एका बाईला भरपूर वेदना होत्या. अच्छा. आणि ती किंचाळते आणि असं एका फटक्याने एक फटका मारल्याने किंचाळते असं नाही, कंटिन्युअस किंचाळते. अच्छा. आणि फक्त एक आपल्याला एक भास होतो बस, पटकन आवाज होऊन जातो आपल्याकडे, कानावर पडून जातो कुठेतरी, तशा टाईपचं समवट ते होतं ते. आणि खूप असं विचित्र होतं. हा माझा लाईफ मधला पहिला प्रसंग होता. हा ओव्हरऑल पहिला एक्सपिरियन्सेस मधला पहिला. तर ही होती माझी पहिली स्टोरी आणि माझा पहिला एक्सपिरियन्स. आणि कोकणातलं जर म्हटलं तर अजून एक माझा किस्सा आहे, तो माझ्याशी संबंधित नाही आहे. आणि अगेन आय एम टेलिंग यू की मी त्या गोष्टीचा दावा करत नाही की केवढी खरी असेल ती गोष्ट, पण ऐकीव आहे. तर ती स्टोरी अशी आहे, ही गावीच पसरलेली, मामाच्या गावी ऍक्च्युली मला पसरलेली स्टोरी. अच्छा. की गावावर एक घाट लागतोय आणि तुला गावच्या रिक्षा माहितीत कसं असतात, आणि रात्री तर गाड्या आपल्याला बघायलाच मिळत नाही रोडवरती. ते टमटम नाही, नॉर्मल रिक्षा असतात आपल्या, पण जरा सजवलेल्या रिक्षा असतात. तर मग एक रिक्षावाला होता रे, तू घाटातून चालतोय, जातोय, याचं भाडं वगैरे शोधत. त्याला खूप उशीर झाला वाटतं मार्केटमधून यायला. तर तेव्हा जे डोंगर तोटारे वगैरे असतात ना कामगार किंवा माती काढणारे, ते असे कामगार चाललेत रस्त्याने. आधी त्याला एक जण दिसला, तर त्याने त्याला थांबवलं ऑटोला. तो बसला, बोलला की मला तिथपर्यंत जरा पोचवा, अमुक ठिकाणी पोचवा. तो बोलला बसा म्हणून. नंतर तो अजून पुढे गेला. त्याच्या पायाला जखम होती रे. अच्छा. तू जो मागे बसला होता तर पायाला जखम होती.
सतत रक्त का त्याची शिक्षा अख्खी एकदम हे झालेली. अच्छा. तू विचार तुमच्या पायाला काय झालं वगैरे. तो बोलला की खरचटलं, दगड वगैरे लागला काहीतरी काम करताना. तर थोडा अजून पुढे गेला, त्याला एक बाई दिसली आणि त्याने मग त्या बाईला पण घेतलं. त्या माणसालाच सांगितलं की ती बाई आहे, तिला पण घ्या आमच्याच त्याच्यात घे. तर मग ती बाई बसली ऑटोमध्ये आणि अमुक अमुक ठिकाणी जिथे काहीच नाही आहे, सोर्स घर बेर असं काय, तिथे ती उतरली सुनसान जागेवरती. घाटातच सुनसान जागेवरती उतरली आणि पैसे बिसे काय ना देतात ती गपचूप त्याचे पुढे चालू होती. त्याला वाटतं की ह्याच्यासोबत आहे म्हणून हा पैसे देईल का नंतर वगैरे. तर एकतर पूर्ण अंधार, फक्त ऑटोची लाईट चालू आहे. ती समोरून एका अंतरावरून रोड क्रॉस करत होती आणि ऑटोच्या हेडलाईट वर त्याला दिसलं की तिचं पाय उलटे. काय बोलतोस? आणि हे मे बी खोटं वाटेल काही लोकांना जे सायंटिफिकली ऑब्विसली मला माझ्यासारखे. पण ते वाटली तिचे पाय उलटे आहेत. तर तो रिक्षावाला त्याला सांगतोय की अहो बघा त्या बाईचे पाय उलटे आहेत. त्या मागच्या पॅसेंजरने काय रिक्षावाला त्या मागच्या पॅसेंजरला सांगतोय अहो बघा त्या बाईचे पाय उलटे आहेत. त्याने काय सांगितलं असेल? हो तिचंच काय, माझं पण पाय उलटे. काय बोलतो? त्या ह्याच्यामध्ये जी त्यांनी ऑटो चा रेस दिला, तो डायरेक्ट घाटावर खाली पडला ऑटोवाला. त्याची ऑटो एकदम हे झाली आणि खूप तो कसा बसा वाचला जातो. अच्छा. त्याच्यानंतर त्याने हा किस्सा सांगितलेला आहे. हो. आणि आता त्या ऑटोमध्ये तो मागचा माणूस पण होता, ती व्यक्ती होती. ती व्यक्ती कोणाला सापडलीच त्यानंतर जेव्हा ऑटो खाली पडली तेव्हा. आणि त्या ऑटोमध्ये मागे खरोखर रक्त पडलेलं होतं. ते रक्त कुठून आलं किंवा ती व्यक्ती कुठे आहे, त्या लोकांनी पोलिसांनी शोध घेतला पण काहीच क्लू नाही मिळाला. मी ऍक्च्युली विचारणार होतो तुला की म्हणजे ही फॉरेवर जसं तुम्हाला सांगितलंस की तो ड्राईव्ह करत गेला आणि ते पडला घाटामध्ये, मला वाटलं की वाचला नाही वगैरे, त्यामुळे मी विचारणार होतो की ही गोष्ट मग कशी कळली? असं काही असू शकतं की बाई लोकांनी बनवली आहे ती गोष्ट वगैरे, की असं असं झालं होतं त्या ड्रायव्हर सोबत आणि त्यामुळे त्याचं ॲक्सिडेंट झालं. पण नंतर जसं तू म्हणालास की तो वाचला होता आणि त्यांनी ती स्टोरी सांगितली. बाईनी असं असू शकतं, मी म्हणत नाही की तसंच आहे, पण असं असू शकतं की त्यावेळेला तो काहीतरी वेगळ्या स्टेट ऑफ माइंडमध्ये असेल आणि त्याला काहीतरी असेल. हे जस्ट मी माझा सायंटिफिक अप्रोच ठेवतोय सगळ्यांसमोरच, की मला असं वाटतं की जसं तू एक सांगतोयस गोष्ट, तसं मी मला सांगावं की त्यावेळेवर कोणी लोक असं येऊ नये की अरे यार काही हे लोक खूपच असा अंधश्रद्धा वगैरे पसरवत आहेत आणि नाही भूतांबद्दल सांगत बसले, भूतांच्या गोष्टी बसतात. तर तसं काही नाही. वी आर जस्ट ट्राईंग टू कीप इट इन बोथ वेज. आता तू सायंटिफिक विषय काढलाच आहेस तर मग अजून एक किस्सा आहे तो तुला मी सांगेन. सायंटिफिक किंवा काय म्हणता येणार नाही रे. अशा काही गोष्टी आहेत ना त्यावरती त्या सायंटिफिकली त्यामागचं रिझन काय आहे. अच्छा. किंवा पॅरानॉर्मलच्या वेने विचार केला तर त्यामागचं रिझन काय आहे हे कळत नाही रे. या गोष्टीचा काहीच संबंध लागत नाही कुठेच. अच्छा. तर एक चित्रपटाचं मी काम करत होतो मग नंतर. अच्छा. तर आणि त्याच वेळेला मी स्पिटीमध्ये गेलो होतो, हिमाचलमध्ये स्पिटी व्हॅली. काय साधारण काय काम करत होतंस? मी रायटर आहे, तर मी स्क्रिप्टवरती काम करत होतो. अच्छा. आणि त्यामध्ये असा तुम्ही काय आहे त्यांचं सांगतो, पण किस्सावरती मी डायरेक्ट येतो. हो हो. हिमाचलला गेलो होतो. ते ठिकाण मी इकडे सांगत नाही ऑन शो, कारण की उगाच त्या ठिकाणाबद्दलची वेगळी अफवा बरोबर कधीतरी जाईल आणि मी उगाच दावा करत नाही की तो तीच गोष्ट असेल वगैरे. ते अतिशय सुंदर ठिकाण आहे, ते खूप उंचावरती. आजूबाजूला काही झाडं नाही. अच्छा. फक्त डोंगर आणि बर्फ. ओके. तो एक ट्रेक आहे, त्या जागेपर्यंत पोहोचायला ती ट्रेक आहे. त्या ट्रॅकवरती साधारण आपण सुरू केलं की 10-15 मिनिटाच्या ट्रॅकमध्ये पोहोचतो. पण आपल्यासारखी जी माणसं आहेत जे त्यांना सी लेवलला राहायची सवय आहे, त्यांच्यासाठी तो ट्रॅक 20 मिनिटात असला तर तो 1 तास 2 तास लागू शकतो. अच्छा. येऊन जाऊन तू 4 पावलं टाकतोस आणि जमतोस. असा तो ट्रॅक आहे आणि आजूबाजूला झाडं नाही एक पण. ऑक्सिजन मिळणार कुठून? बरोबर. आणि तेवढा उंचावरती तुझा ऑक्सिजन तू चेक करशील तो 72%, 80%. तू ते बघून तुला चक्कर येईल की काही एवढा ऑक्सिजनवरती मी जगतो तरी कसा. बरोबर. तर मी ट्रेक करत असताना तिकडे इतर मला ऑक्सिजन मिळत नाही. त्यात फार थंडी एकदम.
ग्लोव्ज म्हणजे एवढं घालून पण एवढं कवर बॉडी कवर करून पण कुठून हवा आहे ते कळत नाही. तर एवढी थंडी असताना आम्ही ट्रेक करतोय. ट्रेक केली, मी त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो. परत यायचं होतं आम्हाला, कारण 5 वाजले होते, सनडाऊन होत होता. तर ड्रायव्हर पार्किंगमध्ये होता. ते बरे 20 मिनिट्स होता, पण तो असा स्लोप होता, परत चढण होतं मध्ये. तर मग परत येत असताना मी दमलो रे, जाम दमलो. म्हणजे मला एक पाऊल पुढे चालत नव्हतं. परत उलटी करावंसं वाटत होतं. ट्रेन डोक्याकडे ठणके मारतायत, ऑक्सिजन नाही. मी चालतोय एका ठिकाणी बसलो मी. मला ब्रेनला काय माहिती काय, एकतर पाणी नाही प्यायलो मी, अख्खा डिहायड्रेट झालो. माझ्या ब्रेनला मेसेज आला की मला सू करायचं. तर मी एका ठिकाणी थोडासा त्या वाटेच्या थोडासा साईडला आलो. तिकडे मी उभा राहिलो. मी माझ्या इकडे मी ग्लोव्ज अडकवला होता हातात काढून. ग्लोव्ज खाली पडला. तो ग्लोव्ज उचलायला गेलो. समोर मला अशी एक कुरूप व्यक्ती दिसली. अच्छा, एकदम कुरूप. त्याचं लाईक वर्णन करू शकतो? तेच सांगतोय मी की एवढा अख्खा भाग आहे ना, तो अख्ख्या जखम झालेली इकडे. आणि तो मला बोलवते, ती व्यक्ती म्हणजे काय इशारा करून बोला. साधारण मेल फिमेल? मेल. आणि ती मला बोलवते त्याच्याकडे की तू इकडे. आणि त्याच ट्रेकला माझ्यासोबत माझी होणारी बायको पण होती तिकडे. तर तिने लाईक मला एवढा वेळ का लागतो, तिने हाक मारली जस्ट कॅज्युअल की झाला ऋषी चल म्हणून. आणि तो तिचा आवाज होता. त्या तिच्या आवाजाने माझं ते कनेक्शन ब्रेक झालं. अच्छा. तिचं पटकन हे झालं, तिच्या मागे बघतोय, समोर ती व्यक्ती नव्हती. काय बोलतोस? मी लिटरली जरा अजून पुढे चालत गेलो, खाली गेलो असतो. दरी होती का? दरी होती खाली, असं स्लोप होता. अच्छा. नंतर मी तिला काय सांगितलं त्या मोमेंटला, कारण ती पण घाबरेल. आम्ही ट्रेक कम्प्लीट केला. रूममध्ये टेंट होते तेव्हा, टेंटमध्ये गेलो. आणि मग तिला मी सगळं सांगितलं की असं झालंय. काय रिएक्शन होतं तिचं? ब्लॅक. आणि तिला मी सारखं ओरडतो की चल इथून पटकन. ती शी वॉज लाईक, आता अशा ठिकाणी आलो, तिला फोटोज काढायचे. फोटोज काढते, सनडाऊनरचे फोटोज काढते, चांगली कशी लाईन वगैरे येते, पटकन चल. दॅट मुमेंट असा. आणि तो मी रिलेट का करतो माहिती आहे, कारण की जो मी एक चित्रपट करवतो, लिखाण काम होतं, तर त्यामध्ये सुद्धा असा एक किस्सा होता की एक अशी व्यक्ती आहे, ते कॅरेक्टर आहे, ते ट्रेक करतं असंच एका ठिकाणी. आणि त्या व्यक्तीला तसे अनुभव होत आहेत. पण सायंटिफिकली जर आपण बघायला गेलं की त्या अशा लेवलला जेव्हा ऑक्सिजन कमी होतं, आपल्या ब्रेनला काही मेसेज जात नाही, केमिकली सगळं वरखाली होऊन जातं, हलून जातं. तर मग आपलं ब्रेन त्याला जे दाखवायचं तो ते दाखवतो तिकडे ॲक्च्युअलमध्ये. जर आपण डेझर्टमध्ये तू खूप चालतोय, तुला मध्ये एका पाण्याचं तळ दिसेल, तू असेल तिकडे हे करशील, तर मे बी हे तसं असू शकतं. तो एक इन्सिडेंट असा होता. ते माइट बी तू ती स्क्रिप्ट लिहित असल्यामुळे तू माइट बी रिलेट पण केलं असशील. मे बी खूप रिलेट केलं असेल. मला ॲक्च्युली फार असं आय एम व्हेरी क्युरियस की जे काही तुला दिसलं ते, म्हणजे तू सांगितलं की कुरूप होतं, एका साईडला अशी जखमा होतं, पण ओव्हरऑल ॲपिअरन्स कसं होतं? म्हणजे काही कपडे कसे घातले असतील, साधारण हाईट वगैरे कशी असेल किंवा काय असेल, असं मला फार असं तुला विचारायचं वाटतंय, खूप क्युरिओसिटी होती. तू जर अपिअरन्सबद्दल मला विचारशील ना, तर एकदम डिसेंट अपिअरन्स असा आपला असतो ना आत्ताच याच्यातला, एकदम डिसेंट अपिअरन्स. मला एवढं क्लिअर आठवत नाही आहे, कारण नंतर मी खूप त्या हॉट झोनमध्ये होतो ऑब्व्हियसली. पण तू त्या झोनमध्ये पण नव्हता की तुला ॲक्च्युली स्पष्ट दिसत असेल? एवढ्याचे मोठे केस होते, अर्धा इकडे, थोडेसे केस इकडे होते, आणि यातली की तिथून अख्खी जखम झाली आहे चेहऱ्यावरती. खूप विचित्र रे ते. आणि तुला आता जेव्हा तू सांगतोय तेव्हा तुला असं दिसत असेल ती इमेज दिसतंय की मी तिकडे चालतोय आणि मी ते परत अनुभवतोय. काय कळत नाही मला, पण असे काही सांगतो ना मी, काय घडतो किंवा तुला पण सांगता ना कुठली अशी गोष्ट की मी एकदम ती मोमेंट परत जगतो. आणि हे जे काही प्रसंग आहेत ना, ते मी इथून पुढे पण यांना सांगेन, ऑडियन्सला आपल्या, तुला सांगेन, तर ती मोमेंट परत जगणारच आहे मी. आणि अजून एक आहे, सॉरी, त्याच ट्रिपमध्ये ना आमच्यासोबत एक मुलगी होती. अच्छा. तर
तिच्या रिलेटिव्हमध्ये किंवा तिच्या ओळखीमध्ये, असं ते स्पेसिफिकली काय माहिती नाही, उत्तराखंडमध्ये एक ब्रिज आहे रे मोठा, जो एका टाइम पिरियडमध्ये बॅन केला होता. अच्छा. की तिकडून जायचं नाही वगैरे किंवा असं काहीतरी. आणि त्यांचे रिलेटिव्ह, त्यांच्या नात्यांमध्ये एका मुलाचं लग्न झालं होतं नुकतंच, नवीन लग्न झालं होतं. ओके. तो त्याच्या सासरी गेलेला उत्तराखंडमध्येच. ते लोक रात्री जेवून वगैरे निघाले, त्यांनी राहण्याचा आग्रह केला पण तो काय ऐकला नाही. ते लोक ड्राईव्ह करत गेलेले आणि ड्राईव्ह करून येत होते. त्याला घरातून सांगितलेलं की त्या ब्रिजवरून जाऊ नको, तो बंद केलाय. पण तो त्याने ठीक आहे वगैरे बोलला आणि तो निघत होता, तिकडून निघाला. ती आहे आणि तो आहे त्या ब्रिजवर. तर त्या ब्रिजवरती अनेक असे काही प्रसंग घडले होते पॅरानॉर्मली, अच्छा. जे चर्चेमध्ये होते त्या काळी. तर ते निघाले, त्या ब्रिजच्या ठिकाणी पोहोचले की त्याला सांगते की आपण ब्रिज नको घेऊया, खालून जाऊया. मग खालून जायला जाऊन फिरून जायला लागेल. ब्रिजवरून पटकन 5-6 मिनिटात येऊ उतरू, पण काय यांचं ऐकतं, आपण 5 मिनिटासाठी काय एवढा विचार करतो, पटकन जाऊ आपण. पण शेवटी तो काय ऐकला नाही. त्याने तिला कसं बसं कन्व्हिन्स केलं. तो गेला ब्रिजवरून. ब्रिजवर गेला नाही, मग ड्राईव्ह करत गेला. अच्छा, बाईक होती. ड्राईव्ह कार होती. ओके, सॉरी. तर मग त्यांची कार ब्रिजच्या एकदम मधोमध बंद पडली. काही क्ल्यू नाही. पेट्रोल आहे, हवा आहे, सगळं आहे. इंजिन पण म्हणजे नवीन गाडी. ओके. तो उतरला, चेक वगैरे होतं, सगळं कळत नाही की गाडी स्टार्ट काय नव्हतं. तर मग तो बोलला मी बघतो म्हणून, तू गाडीवरून उतरू नकोस. त्याने ते गाडीचं पुढचं ते ओपन केलं इंजिनचा आणि तो काहीतरी काम करतोय. त्याने तिला वॉर्न केलं की तू गाडीच्या आतमध्ये वाकून बस, इन केस कोणी डाकू वगैरे असेल किंवा चोर वगैरे आले तर त्याला तू दिसणार नाहीस. तू सीटवर बसून खाली, सीटच्या खाली बस जरा. बरोबर. मुली हा ठीक आहे बसते. आणि 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली. ती त्याला सांगते की तू माझी बोलत राहा, वाटलंस काच खाली करते. तो हो बोलतो. 5-10 मिनिटानंतर तिला त्याचा आवाज आला नाही, याचा बंद झाला. आणि नंतर मग तिने ती आवाज वगैरे देते पण काय त्याला रिस्पॉन्स येत नाही आहे. नंतर ती हळूच कॅमेरा घेते, त्याच्या हाताने असं पुढे फोटो काढते. तिला कॅमेरामध्ये काय दिसत नाही इकडे कोण अशी व्यक्ती आहे. ती लगेच 101 मध्ये फोन करते. ती गाडीच्या बाहेर अजिबात निघत नाही. पोलिसांना सांगते की मॅम वो ठिकाणी आहे. तो पोलिसला पहिला ओरडतो की आप वहां से गए क्यों, फिर नो एंट्री है. ती बोलते की अब फंसे हम लोग यहाँ पे. इकडे पोलीस आले आणि नंतर मग ब्रिजच्या खाली पोलीस उभे होते. ब्रिजच्या मधोमध वरती गाडी होती. ते पोलीस तिला कॉलवरती कोऑपरेट करतात, सांगतात काय करायचं कसं करायचं. तिथलं तो ऑफिसर काय बोलतो की आप डरो मत, गाड़ी से बाहर निकलिए, बिना पीछे मुड़े नीचे आइए, हम लोग ऊपर नहीं आ सकते. ती बोलते की पर मेरा पति काय आहे. बोलते आपके तो सांगतोय तिला, जरा तो कंसोल करतोय, जैसे मैं बोल रहा हूँ वैसे करिए, आप डरिए मत बस. तो जसं सांगतोय तसं ती उतरते, थोडं पुढे जाते. तिला मागून खाच खाच खाचाचा आवाज येतो. अच्छा. आणि ती थांबते आणि मागे वळून बघते. तर त्या टपावरती तिचा हस्बंड होता, त्या छातीवरती एक बाई बसलेली, चाकूने वार करते. ते दृश्य बघून ती पळाली, परत काटा आला, खाली गेली. ती 3-4 महिने सदम्यामध्ये ते दृश्य बघून. त्या घटनेनंतर एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होता, त्याला खरंच तिकडे हे करायचं होतं. तर मग तो तसंच काही दिवसांनी तिकडे आला इन्व्हेस्टिगेट करायला त्या ब्रिजवरती. तिकडे नो एंट्री होती. तो एका मित्राला घेऊन गेला सायकलवरून. आता चल म्हणजे सोड, हो तुम्ही तुला एका पॉईंटपर्यंत सोडून त्याच्या पुढे मी येणार नाही. तर ठीक आहे चालेल. ते लोक सायकलवरती गेले. त्याची सायकल आहे, तो उतरला त्याचा मित्र. तो सायकल करून जरा पुढे गेला. ते त्याचं माहिती मीटर असते ज्यावरती डिटेक्ट होतं अशी काही ॲक्टिव्हिटी असेल तर. काय त्याला काहीतरी म्हणतात, K2 मीटर. हां K2 मीटर. तर ते घेऊन तो चालतोय. त्याला स्टार्टिंगला काही होत नाहीये. जसं तो ब्रिज अर्धा चढतोय, त्याला हलके हलके ब्लिंक्स दिसत आहेत.
जसं चालतोय वर 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 जातोय ते वाढत आहेत. एका पॉईंटला एकदम असं हे झालं, लाईक तो ते वाचताना ब्लिंक होतं, एक्स्ट्रीम मला लागलं त्या गोष्टी, ते फुटला. अच्छा. तो घाबरून तास मागे आला, पुढे गेलाच नाही तो. हे त्याने त्याचा रेकॉर्ड पण दिलेला आहे, त्याची रिपोर्ट तयारी केलेली की असं घटना घडलेला आहे, विथ फोटोज त्याने ते प्रूफ केलेले, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याचं. त्याने यूट्यूबवर टाकलेलं ती रेकॉर्डिंग बघायला पाहिजे. बट नाही ती नंतर काढायला लागली. तर अशा काही गोष्टी आहेत की आता ह्या गोष्टीवरती कळत नाही की खरा विश्वास ठेवायचा आपण की सायंटिफिकली जर असेल बघायला गेलं तर काय बाबा त्या मागचं रिझन असेल, काही लॉजिक नाही. हे पण आहेच honest झालं ते. पण एक थोडंसं सायंटिफिकली मी माझ्या साईडने फक्त बोलतो की ज्या K2 मीटरचा मी मगाशी उल्लेख केला, खरं तर ते K2 मीटर असं आहे की ते आपल्या आजूबाजूचे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असतात त्याच्याने ते पुढे मागे म्हणजे कमी जास्त होत राहतं, ब्लिंक होत राहतं वगैरे. आणि मुळात गव्हर्नमेंटनी किंवा जे हायर अथॉरिटीज, आय डोंट थिंक गव्हर्नमेंट, हायर अथॉरिटीजनी त्याच्यावरती जे काय रिसर्च वगैरे केला तर ते मुळात ॲक्च्युली इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे ज्या कारणासाठी बनवलं होतं त्या कारणासाठीच ते वापरलं जात नाहीये. कारण ते इतकं असं सेन्सिटिव्ह आहे की छोट्याशा कारणावरती पण ते फ्लक्च्युएट होत राहतं. मग त्यासाठी ते वापरलं जात नाही. कदाचित जे काही असे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स असतात ज्यांना जस्ट दाखवायचं असेल की यार काय ह्याच्यानी हे होतं म्हणून, जे असे बेकवाले असते ते जास्तीत जास्त त्याचा वापर वगैरे करतात कारण ते इझिली फ्लक्च्युएट होतं. त्यामुळे ते तसं आता तिथे तो एखाद्या अशा ब्रिजवरती असू शकतो उत्तराखंडच्या जिथे जास्त स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड असू शकते अर्थची, त्यामुळे ते कदाचित तेवढं जास्त प्रमाणात फ्लक्च्युएट झालं असेल. हे जस्ट माझं परसेप्शन आहे, एक सायंटिफिक परसेप्शन. पण ही स्टोरी ॲक्च्युली फार इंटरेस्टिंग होती म्हणजे. आणि इव्हन ज्या पद्धतीने तू ती सांगितलीस म्हणजे लिटरली एक असा माणूस माझ्यासारखा की जो याच्यामध्ये विश्वास नाही ठेवत, पण ऐकताना मस्त असे चिल्स आले ॲक्च्युली अंगावरती. तू जसं म्हणालास की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तिकडे जास्त असेल, पण त्या ब्रिजचा जर आपण रेकॉर्ड पाहिला आधीचा तर तिकडे असे अनेक केसेस झालेले. अच्छा. K2 मीटर्स आहे की K2 मीटर्स आहे, असे काय किस्से इकडे झालेलेच. आणि त्या कारणामुळे तो ब्रिज बंद केलेला. ओके. सो असेल काही त्याबद्दल ॲक्च्युली डिबेट करण्यासारखा नाही. डिबेट एक स्टडी करावा लागेल त्याबद्दल ॲक्च्युअल काहीतरी प्रॉपर बोलण्यासारखं. पण आता जस्ट आपण याला एक एंटरटेनमेंट सॉर्ट ऑफ स्टोरीमध्येच ठेवूया. सो पुढचं आणखीन काही किस्से बाकी आहेत तुझ्याकडे की हे एवढेच असे किस्से वगैरे झाले? नाही आहेत. एवढ्या कमी वयामध्ये किती वेळा एक्सपिरियन्स घेतला? अरे नाही, मला ऍक्च्युली कळत नाही की का असं होतं. अच्छा. तर हा पण जो किस्सा आहे तो आहे 2019चा. ओके. तर तो पण असा विचित्र आहे. जर बघायला गेलं तर हे नॉर्मली कोणी आता मी सांगेल तर ऐकताना असंही वाटेल की बाबा काहीतरी होतं आणि ते जस्ट घडलं, काहीतरी काय कारण असेल. बट जेव्हा मी त्या ठिकाणी अनुभवतो ना, मला त्यामागचं रिझन कळतच नाही. हाऊ इज दिस पॉसिबल. तसा आता एक किस्सा होता की मी आमच्या मित्रांचा एक ग्रुप होता शाळेचा आणि लोणावळामध्ये एका ठिकाणी मी कॅम्पिंगसाठी गेलो. ओके. आणि तिथे टेंट एका ठिकाणी होते आणि काही रूम्स होते. तर आम्ही टेंटमध्ये राहायला प्रिफर केलं आणि मी चांगली गप्पा गोष्टी वगैरे करतोय आणि आमचा डिनर वगैरे झाला, रात्र झाली. तर टॉयलेट खूप लांब होतं. तर मग जस्ट आम्ही इकडे कुठेतरी कोपऱ्यात जायचा विचार केला. तर मी आणि माझा एक मित्र होता, त्या मित्राला स्मोकिंगची सवय. अच्छा. तर त्याला मी बोललो की मला जरा वॉशरूम यूज करायचं आहे, तू माझ्यासोबत चल. चल ठीक आहे, इसी बहाने मेरा एक सुट्टा हो जाएगा. तर तो आला माझ्यासोबत. मी दोघं एका ठिकाणी गेलो. मी तिकडे मला वॉशरूम करायचं होतं तर मी तिकडे करत होतो. तेवढ्यात आमच्या मागे एक व्यक्ती आली. ची दाढी आहे मोठी, मिशी आहे, वाढलेली मिशी आहे, एकदम असं फरगस्त अंग वगैरे आहे आणि लूज कुर्ता किंवा काय मला कळत नाही काय होतं ते.
की विचित्र असा एक कॉस्ट्युम टाईप होता रे, जो अपिअरच विचित्र होता. त्याने मागून हाक मारली, सांगितलं की इथे घाण करू नका, माझी जागा आहे. अच्छा. मी बोललो एक इथे मला इकडे, आणि ती जागा अशी होती ना एकदम अशी बॅरन लँड, तुला इथून एक 500 मीटरपर्यंत क्लिअरली दिसेल. ओके. जसं क्रिकेटचा ग्राउंड आहे ना, पिच असतो, तो पिचच्या मधोमध उभा आहे, तुला 360 व्ह्यू अख्खा मिळतोय. केवढा अंतर असेल. एक शेत वगैरे असं. हा, आणि काही तिकडे मध्ये झाड भेटणं, तिकडे विजन वगैरे ब्लॉक होतं. अच्छा. तर मग मी बोललो ठीक आहे, सॉरी. तर मी विचार करतोय की इकडे आसपास घर नाही, तर घर कुठे आहे. मी त्याला इंजिनियर विचारलं, तुम्ही इथे राहता का? मी इथलेच आहात का? तो मी इथलाच आहे, ही माझी जागा इकडे. परत रिपिटेटिव्ह तेच सांगतोय रे तो, अच्छा. की ही माझी जागा आहे, इकडे खराब करू नका, ही जागा खराब करू नका. मी बोललो ठीक आहे ठीक आहे. आणि नंतर मग जस्ट आम्ही तिकडे मागे वळलो आवराला, आणि मागे वळून मी निघत होतो. काय काय बोल. आउट ऑफ विजन अच्छा. ती एक मुवमेंट होती. मी मित्राकडे बघतोय, तो माझ्याकडे बघतोय, काही संवाद नाही आहे. तुम्ही दोघांनी पण पाहिलं? दोघांनी पण काही संवाद नाही. त्यांनी पण सेम पाहिलं? सेम. अच्छा. काही संवाद नाही आमच्यामध्ये. माझ्याकडे बघतोय, त्याकडे बघतोय, सिगरेट विझवली, काही नाही बोलतो, सरळ चालवला. टेंटमध्ये गेलो, मग त्याला विचारलं की क्या हो गया. पता नहीं, कोई तो था, बाद में गायब हो गया. अच्छा. हे आम्ही इकडे टेंटमध्ये सगळ्यांना सांगितलं वगैरे सगळे झालं. नेक्स्ट डे आम्ही इथला चौकशी केली मॅनेजरमध्ये. मॅनेजर वगैरे होता, इकडे चौकशी केली की काय आम्ही तिकडे असं पाहिलं वगैरे. नाही करायला लागला वगैरे, असं काय असं काय नाही तिकडे. मी निघत होतो, आमचा ड्रायव्हर होता गाडीचा, त्याला सांगितलं, असं आम्ही डिस्कस करत होतो, त्याने ऐकलं नाही. तो जम्प इन झाला आमच्या कन्व्हर्सेशनमध्ये. सांगितलं की तो तिथे असतो जागेवर, तो कोणाला हार्म नाही करत, पण तो जागेवर कोणाला टिकू देत नाही. तो बहुतेकांना दिसलेला इकडे. तो बोलला ते भावाला दिसला होता. अच्छा. सेम असंच त्यालाही सांगितलं की तिकडे एक घाण करू नको. तेव्हा ते लोक, त्याचा भाऊ आणि मित्र काय दारू प्यायला गेलेले तिकडे त्या ठिकाणी, त्यालाही तो अनुभव आला होता. तर मग नंतर मला कळत नाही की सायंटिफिकली कसं पॉसिबल असेल की विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स ती व्यक्ती गायब होते तिकडून, जिथे तुझं विजन ऑब्स्ट्रक्ट व्हायला काही चान्स नाही की बा याच्या मागे होतं किंवा पटकन गेला कुठेतरी गल्लीतून, काही चान्स नाही. मी तर काही आता याबद्दल मी पुन्हा काही सायंटिफिक बोलणार नाही, कारण प्रत्येक गोष्टीनंतर जर मी सायंटिफिकली काय एक्सप्लेन करायला गेलो तर मज्जा नाही राहणार या गोष्टींची, या पॉडकास्टची मज्जा नाही राहणार. त्यामुळे मी ते टाळतो. पण खरं तर मस्त स्टोरी होती तुझी. लाईक त्या व्यक्तीचा, जी व्यक्ती दिसली तुला, त्याचा साधारण आवाज वगैरे काय कसा होता, या काय तो आणखीन सांग. असं बोललो की भारग्रस्त व्यक्ती होती, त्याचा आवाज पण तेवढा वगैरे एकदम ह्यूज रे. अच्छा. मी त्याच्या चेस्टला वगैरे लागतच नाही. अच्छा. एकदम मजबूत अंगकाठीने वगैरे. एक मी मिस केलं, त्या हातामध्ये एक काठी होती. ओके. आणि अशी नॉर्मल आपली नॉर्मल काठी जी आपण पकडतो तशी होती ती. तर तो एक प्रसंग होता. कशी ती रात्र कशी पण नंतर त्या रात्री गेलीस? त्या रात्री मी झोपलोच नाही. मज्जा करण्यासाठी तिथे गेला काही चान्स आणि ना मी झोपलो, आणि ज्यांना मी ते सांगितलं तेही झोपलो. तो जसा ती रात्र कशी कशी घालवली. लगेच नेक्स्ट डे निघून आला. नेक्स्ट डे पटकन आम्ही 10-11 चेकआउट होतो आमचं. ओके. आम्ही 10ला जस्ट चहा पिऊन नाश्ता पण नाही केला, कल्टी. स्टेशनला येऊन मग आम्ही जरा खाल्लं. अच्छा. तेव्हा कुठे असा जीवात जीव आला असेल की नाही? नाही, मी जेव्हा घरी आलो तेव्हा मला जीवात जीव आला. हा बरं असेल बॅक ऑफ द माइंड की अरे आता चाललोय, आता परत घरी जाईल की नाही व्यवस्थित, परत कोण येतंय की नाही समोर. मला आणि तो एक 5 मिनिटाचं अंतर होतं त्या जागेपासून आमच्या कॅम्प पर्यंत. अच्छा. तर 5 मिनिटं ती कधी 5 मिनिटं मला अशी तासभर 2 तास सारखं वाटत होतं. पोचत का नाही टेंट पर्यंत.
मी काही मोमेंट नाही, जस्ट असं हात हे करून चालतोय चालतोय चालतोय. अच्छा, नावलात पण नाही. मी त्याच्या अंगाला घासतो, तो माझ्या अंगाला घासतो फील म्हणून की भाऊ तू आहेस माझी, तूच आहे ना माझ्यासोबत. पण इफ कदाचित सडनली तो गायब होऊन, तुझा मित्र गायब होऊन, तो माणूसच असता बाजूला तर. ज्या कामासाठी मी गेलो होतो तिकडे परत झालं असतं. गुड वन, गुड वन. तर आणि अरे अजून एक किस्सा आहे रे अच्छा. माझा गावचा. आम्ही गेलो होतो रात्री माशाला, कोकण माशासाठी, फिशिंगसाठी गेलो होतो रात्री. फिशिंगसाठी. कोकणात आपण ती भाषा आहे, माशाला गेलो आम्ही रात्री. तर रात्री आता पावसामध्ये रे, आता रिसेंटली लास्ट रेनी सीझन मध्ये. अच्छा, हा तू गेलेला, तू ब्लॉग टाकलायस त्याचा हा, हा. मला माहिती. तर लेट नाईट आम्ही गेलो होतो. लेट नाईट जाण्यामागचं कारण हे होतं की रात्रीचे खेकडे वगैरे, किरवे आपण म्हणतो, ते जरा बाहेर येतात आणि पटकन दिसतात अंधारात. तर त्यासाठी मी रात्री गेलो होतो आणि आम्ही 2 गट केलेले. सॉरी दादा, 2 गट म्हटले की मला वेगळे 2 गट आठवतात. नाही, 2 गट म्हणजे आम्ही एक 15-20 जण होतो. तर 15-20 जणांमध्ये आम्ही डिवाइड केले की अर्धे लोक खालच्या इथून जातील आणि अर्धे लोक वरून जातील वगैरे वरच्या वाळाकडे. वाळ म्हणजे एक सोर्स जिकडून पाणी वाहत आहे, कंटिन्युअस वाहत आहे, म्हणून त्याला वाळ बोलतो आपण. तर मी आणि सगळे भाऊ किती जसं सगळे भाऊ बंद माझे, जेव्हा 2 तुकडे झाली, आम्ही खेकडे वगैरे पकडले 2 तिकडे वगैरे. आणि तेव्हाच मध्ये खेकडे पकडत असता एक मोठा नाग गेला रे, लिटरली तो असा समोर आला आमच्या, तो क्रॉस करत होता. अच्छा. आणि खूप वाजून गेलेले, पाऊस पण बारीक बारीक पडतोय आणि एकदम रानाच्या मधून आम्ही जातोय. एकदम मला असं भास झालं की काहीतरी कोणीतरी पकडलंय मला. मागे बघतो तर झाडाची फांदी वगैरे होती. तर एकतर जे माझे आधीचे पास्ट एक्सपिरियन्स आहेत ना, त्यामुळे मला पावलांवरती ते थॉट्स येतात जर असं काय झालं तर. सो मी जेव्हा असं अलर्ट मोडमध्ये असतो की, आणि मी ना मी सगळ्यात पुढे होतो ना मी सगळ्यात मागे होतो. बरं, मी कॅमेरामध्ये होतो शूट करायला. तर गावी नेटवर्कचा जाऊन इश्यू आहे आमच्याकडे. तिकडे फक्त BSNL कार्ड चालतं. आणि आम्ही 3-4 असे खेकडे पकडले, 3-4 नाही बरेच पकडले, 10-12 खेकडे पकडले आणि निघायचं होतं आम्हाला. तर आम्हाला समोरून ना एक 4-5 लोक चालताना दिसली. अच्छा, किती वाजता साधारण? 3च्या आसपास आम्ही बघितलं ते की चालतायत असं. भावानं आधी बघितलं, त्याला वाटलं की आमचेच ते भाऊ आहेत का तिकडे, ते दुसरीकडे फिरायला आले. त्याने कॉल केला की अरे तुम्ही कुठे आहात. आणि तिकडे त्या ठिकाणी ना कोणी याचा चान्सच नाही रे, अशा ठिकाणी चालायचं किंवा असं. आम्हीच गेलो होतो कुणाला न सांगता की त्या ठिकाणी. तिकडे 3-4 लोक चालतात असे, जसं असं आमचं एक 10-12 फुटाचं अंतर असेल. की दिसलं 3-4 लोक चालतात, काही ऍक्शन न करता, जरा जस्ट सरळ चालतात, ना लेफ्ट बघतात ना राईट बघतात, असे खाली म्हणून टाकून चालतात. म्हणजे भावाने पाहिलं तर वाटलं की हे असेल, तो हाक मारतोय त्यांना, माझेच भाऊ समजून. तू पाहिलं होतं? मी पाहिलं होतं, माझ्यासोबतच होतं ते. आणि तिकडून काय रिस्पॉन्स येत नाही. मग त्याने फोन केला की अरे ना आवाज गेलाय की नाही ऐकायला. फोन करतो, बोलतो की अरे आम्ही तिकडेच आहोत. मग तिकडे नाही आहोत. तिकडे कोण गेलं मग तिकडून तो माझा भाऊ, एकतर त्याच्या अंगात काय माहिती काय हे असतात, तो बघायला गेला कोण लोक असेल कुठचे वगैरे तो. आणि तिकडे कोण नव्हता. किती म्हणजे तू विचार कर, इथून 10-12 फुटावर जायला कितीचा वेळ लागतो. अगदी थोडासा. आणि जरी त्या 1-2 मिनिटं मॅक्स त्या 2 मिनिटांमध्ये ते तिथून कुठे गायब होतील, नो आयडिया. तू पण नव्हताच माहिती, तू पाहिलंस की ते कुठेच कुठे दिसणार आहे. मी एवढा क्लिअरली पाहिलं नाही. मी फक्त जेव्हा शेवटचा विजिट असतो ना आपल्याला, तो मला दिसलं की हा बाबा कोणतरी गेलं तिकडे, पास झालं, हा मी पाहिलं असं झालं मला. बट हा एक आताच हल्लीचा रिसेंट किस्सा होता पावसामधला. इंटरेस्टिंग. अजून काय आहे तुझ्याकडे किस्सा? एक आहे, पण मला कळत नाही तो सांगायचा, कारण हा जो किस्सा आहे तो मी ऍक्च्युअली कोणाला शेअर नाही केला. अच्छा. आणि तुलाही नाही माहिती आहे, तुला नसेलच माहिती ऑब्व्हियसली. तर तुला आठवतं आपण एक प्रोजेक्टवरती काम करत होतो, हॉरर एक प्रोजेक्ट होता, त्यामध्ये आपण काम करतो. तर त्यामध्ये
मला एक स्टोरी हवी होती अच्छा. आणि मी त्यामागचा बराच रिसर्च करत होतो, बरेच व्हिडिओज वगैरे बघतो युट्यूबवरती. बरेच पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरचे व्हिडिओज पाहिले मी युट्यूबवरती. ओके. जसं डील करतात ते लोक एका ठिकाणी जाऊन, त्यांचं जे डिटेक्टर असतं, जसं मागे आता बोललो. त्या व्हिडिओज मी एवढ्या बघितल्या, एवढं त्यामध्ये घुसलो मी की बोललो आता मला हे लिहायचं आहे. तर ऍक्च्युअल मध्ये उगाच दाखवण्यापेक्षा आपण तरी करून बघूया. मला काय माहिती काय सुचलं ते. मी वेड्यासारखं असं, जर तू एक गोष्ट नोटीस करशील ना, कुठलाही पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर असतो ना, तो कंटिन्युअस बोलत असतो एकटाच, हो. जस्ट टू रिसिव्ह दॅट एनर्जी, की तिथे खरंच कोणी आहे किंवा खरंच काय सिग्नल्स मिळतात काय. हा पाहिलं मी पण. तर मी तीच टेक्निक आहे त्या, मला काय माहिती काय सुचणार, मी ती टेक्निक बोललो आपण करून बघूया. त्या ठिकाणी बसलो होतो, असं माझा फोन होता आता, मग इथे लॅपटॉप, इथे माझे नोट्स, फोन काढला मी असं, फोन ठेवला, मी कंटिन्युअस बोलतोय की आजूबाजूला कुठली एनर्जी असेल तर कनेक्ट विथ मी, कनेक्ट विथ मी, कनेक्ट विथ मी. 10-12 मिनटं झाली, 15 मिनटं झाली आणि मी होतो जाऊ द्या काहीतरी भलतं असं जाऊ काय पण दाखवतात युट्यूबवरती. आणि एकतर त्यांच्या व्हिडिओजवर एक डिस्क्लेमर असतो की डू नॉट ट्राय दिस, कारण की त्यांना माहिती असतं की आपण यात पडतो, त्यातून बाहेर कसं पडायचं. त्यांचा तो एक वेगळा अभ्यास असतो त्या मागचा, म्हणजे आपल्यासारख्या लोकांना लाईक सगळं नवीन असतं तरी आपण जातो. बरोबर. तर मी असं फोन ठेवला आहे, मी सांगतोय की कनेक्ट विथ मी. जेव्हा मी फोन बंद करायला जाणार, विचार फक्त अजून मी काय हालचाल केली नाही, तेवढ्यात हे आपण जसं पॉवर की दाबल्यावरती जी स्क्रीन ओपन होते तशी स्क्रीन ओपन झाली. काय म्हणतोस? मी त्याला सांगत होतो की जर कोणी असेल मला हिंट्स द्या, ब्लिंक दिस फोन, ब्लिंक दिस फोन, ब्लिंक दिस फोन. अच्छा. एक खोटं वाटेल बट मला कळत नाही, आता यामागचं प्रूफ पण नाही की मी तुला सांगू शकतो ना, मी रेकॉर्ड वगैरे केलं आहे किंवा काय, बट आय डोंट नो व्हॉट हॅपन, कैसा हुआ वो सब. आणि हे बटन मी खूप वेळ ट्राय केला, असं ठेवला फोन बाजूला, असं काही सेन्सर वगैरे आहे का, त्या फोनचे मी व्हिडिओज पाहिले, तिथं त्या फोनला सेन्सर नाही. असं खास करून पॉवर बटन, जोपर्यंत आपण बटन दाबत नाही ना तोपर्यंत स्क्रीन ओपन होत नाही रे ती. ओके. प्रॉपर अशी स्क्रीन ओपन झाली. आणि माझ्या फोनमध्ये एक सेटिंग याचा टाइम कळतो, स्क्रीन ओपन झाली आणि 83:00:01 असं येतं. अच्छा. 30 1 मिनिटं झालेला. ते एक हॉरर व्हिज्युअल होतं आणि त्या रात्री मी लाईट लावून झोपलोच नाही. घरी माहिती होतं तू असं काही घरी पण मी हा प्रसंग कोणालाच माहिती नाही. घरी पण आता बघतील तर त्यांना कळेल की असं काही घडलं होतं. अच्छा. ते रायटिंगसाठी इतकं डीप घुसावं लागतं याला. बट मला ॲक्च्युली यांनी शेअर केला होता, नंतर काही कारणास्तव आम्ही तो प्रोजेक्ट ॲक्च्युली पॉज केला होता. मला माहीत नव्हतं की का वगैरे. मला असं वाटलं कारण हेच आहे, ह्याला काहीतरी क्रिएटिव्ह ब्लॉक आला असेल, कारण त्याच्यामध्ये काही असे स्टोरीज आहेत आणि ते ह्याच्या एक्सपिरियन्सच्या स्टोरीज नाही आहेत, तर ह्यांनी स्वतः लिहिलेलं आणि खरंच अतिशय उत्तम लिहिलेलं आहे. मला स्वतःला माझं पर्सनल फेवरेट आहे ते. हॉरर जॉनर माझं सर्वात असा फेवरेट आहे आणि ह्यांनी खरंच खूप चांगलं लिहिलेलं. आणि एक त्या स्टोरीसाठी आम्ही थांबून आहोत आणि मला माहीत होतं, मला खरंच वाटलं की याला काहीतरी क्रिएटिव्ह ब्लॉक आला असेल किंवा काही असेल. बोललो थोडंसं आपण एक टाईम देऊया, जेणेकरून हा ते रिकलेक्ट करेल वगैरे आणि काहीतरी येईल. आणि आज ॲक्च्युली मला ते रिझन कळतं की ह्याच्यासोबत असं काहीतरी झालं होतं आणि त्यामुळे ते पॉज आहे. आमचा एक म्युच्युअल फ्रेंड पण आहे तेजस म्हणून, हां. त्याचं नाव तेजस आहे. त्यालाही आजच कळेल की का डिले होतोय जेव्हा तो हा पॉडकास्ट बघेल, ॲक्च्युअली चौथी स्टोरी मिळत का नाहीये. तर हे असे काही किस्से होते जे आतापर्यंत मी अनुभवले. लिटरली असे फार इंटरेस्टिंग आहे ते किस्से. मला मज्जा येत होती खरंच ऐकताना. काय होतं, ह्यांनी फक्त असा एक उल्लेख केलेला की तेजस मला काहीतरी असं एक पॅरानॉर्मल एक्सपिरियन्स आलेला आहे किंवा असं काहीतरी माझ्यासोबत घडलेलं आहे. पण ते एक डिटेल मी कधी ऐकले नव्हते, कारण असं वाटलं होतं की जर मी ते ऐकले किंवा मला ते संपूर्ण कळालं तर मग ती एक स्पॉन्टॅनिटी नाही मिळणार, तेवढं मी रिएक्ट नाही करू शकणार त्या गोष्टींना. आणि एक असं कायम ते डोक्यात होतं की आपण ह्याच्यावरती काहीतरी बनवूया, काहीतरी असं मज्जा येईल ह्याच्यावरती बनवायला. आणि आज खरं तर आम्ही इतक्या टाईम नंतर त्यासाठी तो वेळ मिळाला किंवा तो एक चान्स मिळाला की ह्याच्यावरती व्हिडिओ बनवू शकतो. आणि खरंच
मस्त होतं, इंटरेस्टिंग. आणि आजचा पॉडकास्ट करण्यामागचं कारण पण हेच होतं की मला तुला काहीतरी सांगायचं तर ते पॉडकास्टच्या माध्यमातून याला मी सांगितलं आज. आता मला कळत नाही की याला झोप लागणार आहे की नाही. एनिवे, आणि मी पुन्हा एकदा एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की हे जे काही आता मी सांगितलंय आपल्या शोवरती, ते आम्ही कुठल्याही गोष्टीचं समर्थन करत नाही. बरोबर. काल्पनिकही म्हणता येणार नाही कारण मी ते एक्सपिरियन्स केले. हम्म. सो मी फक्त तुमच्यावर ते शेअर करतोय. सो तुम्ही पण असं तो काय तो एक्सपिरियन्स आहे तो ह्याच्या पुरताच आहे. कम्प्लिटली आणि जसं मगाशी वारंवार आम्ही पॉडकास्टमध्ये सांगितलं की याला एक एंटरटेनमेंट पर्पजसाठीच द्या. प्लीज तुम्ही पण अशी स्टोरी ऐकून एक त्याचं जे त्या स्टोरीचं हॉरर आहे तो फक्त एक एक्सपिरियन्स म्हणून करा आणि आस्वाद घ्या, असं माझं म्हणणं असेल. आणि तुम्हाला जर आपला आजचा हा पॉडकास्ट आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सोशल कारभारला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आणि कमेंट्स पण करा. लाईक तुमच्याकडे असे जर कोणते किस्से असतील तर तुम्हाला पण या पॉडकास्टवरती बोलवून ते ऐकायला, ते अजून जाणून घ्यायला खरंच मज्जा येईल आम्हाला. डेफिनेटली. आणि तुम्हाला याचे आता जसं ऋषीकडे एवढे किस्से होते त्याकडे याहीपेक्षा अनेक पण असतील माइडवी किंवा अजून कोणाकडे पण असतील, तर मग आम्ही ते तुमच्या पुढे आणण्याचा प्रयत्न करू. सो तुम्हाला याचं पार्ट 2, पार्ट 3 जर हवं असेल तर तसं पण प्लीज कमेंट्समध्ये आम्हाला कळवा, जेणेकरून आम्हाला असं वाटेल की खरंच तुम्हाला हवे आहेच आणि आम्ही ते बनवू शकतो. एक्झॅक्टली.